नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तलाठी भरती 2023 मित्रांनो तलाठी भरतीचं प्रसिद्ध पत्रक जारी करण्यात आले। मित्रांनो आता प्रसिद्ध पत्रकमध्ये काय डिटेल दिले ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं मित्रांनो। बघा मित्रांनो, दिनांक 14/3/2024 ला हे नोटीस जारी करण्यात आले। मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो। बघा मित्रांनो, विषय काय दिले याच्यात, महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 बाबत निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध बाबत। आता पुढे काय दिले मित्रांनो, महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 च्या अनुषंगाने दिनांक 11/3/2024 रोजी सुधारित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, कोणत्या तारखेला सुधारित गुणवत्ता यादी जारी करण्यात आली होती? 11/3/2024। सदर सुधारित गुणवत्ता यादीच्या आधारे राज्यातील 36 जिल्हा निवड समित्यांनी तयार केलेल्या निवड याद्या व प्रतीक्षा याद्या महाभूमी.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 14/3/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या मित्रांनो। बघा मित्रांनो, निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या कोणत्या वेबसाईटला अपलोड करण्यात आले? महाभूमी.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही प्रत्येक डिस्ट्रिक्टचं तुम्ही निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तुम्ही बघू शकता मित्रांनो। ही वेबसाईट आहे आपली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची। तर मित्रांनो बघा, तसेच सदर सर्व याद्या जिल्हाधिकारी यांना त्यांच्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, महाभूमी.gov.in वेबसाईटवरती सर्व याद्या, निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या अपलोड केल्या आहे। आणि महाराष्ट्र सरकारने काय केलं मित्रांनो, गव्हर्नमेंटने काय केलं, डिस्ट्रिक्ट लेवलला जिल्हाधिकारी यांना त्यांच्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत सूचना पण देण्यात आली मित्रांनो। तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्ट कार्यालयाच्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्ही तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी पण तुम्ही तिथे बघू शकता मित्रांनो। बघा मित्रांनो, पुढे काय दिलं, प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा निवड समिती या तलाठी भरती सक्षम प्राधिकरण असल्याने या पुढील कारवाई जसे की कागदपत्र, चरित्र, आरोग्य ओळख व पडताळणी प्रक्रिया किंवा यादीशी संबंधित बाबीसाठी संबंधित जिल्ह्याच्या संकेतस्थळांना भेट द्यावी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा मित्रांनो। बघा इथे तुम्हाला आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तुमचं, तर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट तयार करायचे आणि ते सर्व डॉक्युमेंट तुम्ही रेडी करून घ्यायचे आणि पडताळणी प्रक्रिया किंवा यादीशी संबंधित बाबीसाठी संबंधित जिल्ह्याच्या संकेतस्थळांना भेट द्यावी लागेल मित्रांनो। आता तुमचं डॉक्युमेंट केव्हा व्हेरिफिकेशन होणार आहे ते तुमचं संबंधित डिस्ट्रिक्ट असेल त्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा किंवा तुम्ही त्या वेबसाईटवरती जा आणि तुमचं डिटेल तुम्ही तिथे बघा आणि तिथे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट दिली असेल मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।